सोनेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात 114व्या समाधी दिनाचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी श्री गजानन महाराजांची आरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड, ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांच्या शुभ हस्ते, तर शाखा अभियंता परीस गायकवाड आणि डॉक्टर गौरी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। श्री गजानन महाराजांच्या 114व्या समाधी पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विजापूर रोड होटकी येथील मंदिरात महाआरती करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी श्री गजानन महाराजांची महाआरती शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड, विधी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता परीस गायकवाड, डॉक्टर गौरी गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आली।
यावेळी अस्मिता गायकवाड यांनी गजानन महाराजांची कृपादृष्टी सर्वांवर राहावी, समाजातलं दुःख, दैना, दारिद्र्य नष्ट करावं, राज्याचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र मिळावीत अशी मनोकामना व्यक्त केली. गणगणात होते. आज श्री गजानन महाराजांची 114वी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने आदरणीय कन्नूरकर काकांचे विश्वस्त आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी मला आरतीसाठी बोलवलं होतं. मी खरोखर त्यांची खूप ऋणी आहे, कारण गजानन महाराजांचे आशीर्वाद त्यामुळं मला आज मिळाले आणि संपूर्ण सोलापूरकरांवर पण त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रावर गजानन महाराजांची अशीच कृपा व्हावी आणि प्रत्येक दैन्य दुःख सगळ्यांची दूर होऊन प्रत्येकाच्या सगळ्या मनोकामना महाराजांनी पूर्ण कराव्या असं मी गजानन महाराजांनी प्रार्थना करते. शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असं मी गजानन महाराजांना साकडं घालते, कारण त्याशिवाय सर्वसामान्यांना आधार मिळणार नाही आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे मी श्री गजाननचरणी साकडं घालते की सगळ्यांचं कल्याण कर आणि सगळ्यांचं कल्याण करणाऱ्या आमच्या महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ दे असं साकडं मी आज श्री गजाननचरणी घालते. श्री गजानन महाराजांचं 114व्या संजीवनी समाधी दिनानिमित्त आज श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सोरेगाव येथे भव्य कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सोलापूरच्या भक्तांचं अनुष्ठान केंद्र असावं या उद्देशाने 1992 साली ही संस्था स्थापन झाली आणि हा गजानन महाराजांचं मोठं भव्य असं करण्यात आलं. या ठिकाणी सकाळी रुद्रपूजा झाली, त्यानंतर गजानन महाराजांचं 21वावं पारायण आणि त्यानंतर आरती 114 आरतीचं महाआरती झाली. 114 मोदकांचं महाप्रसाद दाखवण्यात आलं आणि हजारो भक्तांचं या ठिकाणी महाप्रसाद. यावेळी गजानन महाराज देवस्थान समितीचे विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.